तर नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपल्याकडे आली आहे ती गाडी आली आपल्याकडे खोपोलीवरून MS-46 आहे आणि सर गाडी सोडून गेले होते काल आपल्याकडे। मला एक विचारायचं होतं म्हणजे तुम्हाला की टाटा पंच आपली टाटा पंच फेज 1 मधली आहे आणि एक सरांना काय विचारायचं होतं की सरांनी गाडी सोडली, खोपोलीवरून आले, परत खोपोलीला गेले आणि परत आज गाडी घ्यायला आले। तर आमच्याकडे काही लोक आहेत म्हणजे इथे 5-10 किलोमीटरवरती राहतात आणि त्यांना म्हणलं ना की गाडी सोडायला 1.5 दिवस लागतो फिटिंगला, तर 1.5 दिवस लागतो, अरे सोडायची कशी, यायचं कसं, जायचं कसं वगैरे, असा हा त्यांचा प्रश्न असतो। तुम्ही एवढं खोपोलीवरून आले, परत गेले, गाडी सोडली आणि परत गाडी घ्यायला आले, तर मग ते कशासाठी, म्हणजे एवढं का तुम्ही हे केलं? नाही, आपलं कामाचं जे व्हिडिओवरती पाहिलेलं आम्ही, आपल्या कामाचे एक्सपिरियन्स आहे ते हिशोब, क्वालिटी क्वालिटी आणि जे ट्रस्ट वगैरे जे म्हणतो, कामाचं जे फिनिशिंग आहे, कामाची जी आपली जी वायरिंग आहे, फिट अँड फिनिश, ते एकदम एक्सेलेंट आहे। म्हणजे जसं व्हिडिओ मध्ये बघितलं होतं तसं आहे, तसं फिटिंग क्वालिटी सगळी बघितली। म्हणजे तुम्ही एवढा हा सगळं घाट घातला की जायचं यायचं, परत सोडायची, परत जायचं, म्हणजे थांबायचं इथं काही व्यवस्था नसल्यामुळे तुम्ही जाऊन परत माघारी आला, तर मग ते सगळं जे काही केलं ते तुम्ही फक्त आपल्या गाडीच्या म्हणजे जी काळजी आहे की बाबा काम चांगलं झालं पाहिजे त्याच्यासाठीच? बरोबर, त्या दुसरं काय म्हणजे काही कारण होतं? नाही, प्राइस वगैरे काय असं काही की नाही, प्राइसचं कन्सर्न नाहीये, फक्त की काम एकदम प्रॉपरली झालं पाहिजे। मला मी काम बघितलं, एकदम फुली सॅटिस्फाईड आहे, ते तेवढंच होतं। आता गाडी आपण चालवली म्हणजे साधारण एक मला वाटतं 15-20 किलोमीटर तरी गाडी झाली असेल ड्राईव्ह आपला, तो चालवल्यानंतर जो सगळे व्हिडिओमध्ये लोक सांगतात तसाच परफॉर्मन्स वगैरे मिळालाय, फिटिंग क्वालिटी पण चांगली मिळाली तर तुम्ही सांगितलं, पण परफॉर्मन्स पण तसा आलाय का? डेफिनेटली परफॉर्मन्स तसं झालं। पहिल्यांदा चालवायला बसल्यावर कसं वाटलं, म्हणजे ते कळलं? डिफरन्स नाही कळत, पेट्रोल मध्ये की CNG मध्ये डिफरन्स अजिबात नाही कळलंच नाही कळलं। तुम्हाला मी विचारलं की बाबा कशावर चालते तुम्ही सांगा, तर ते कळलं नव्हतं? नाही, समजलं। परफॉर्मन्स एकदम एक्सलेंट, परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी। बाकी फिटिंग क्वालिटी बद्दल काय सांगाल, म्हणजे काय कसं वाटतं? वायरिंग, फिटिंग, फिनिश प्रॉपर एकदम, आणि सगळं राउटिंग वायर एकदम परफेक्टली गेलं, सगळं बघितलं तुम्ही एकदम व्यवस्थित, जसं पाहिजे होतं तसं मिळालंय। इव्हन जे फॅब्रिकेटरचे गेज वापरले ते पण एकदम जाड वापरले। तुम्ही काल जेव्हा गाडी सोडायच्या आधी मी जेव्हा ते ब्रॅकेट बनवत होतो, तर तेव्हा ते ब्रॅकेट बनवत असताना तुम्ही बघितलं तर त्याचा गेज जो आहे तो पण चांगला आहे आणि ते गेजचं मटेरियल वापरलंय, त्यामुळे कसं व्हायब्रेशन वगैरे पण जास्त आहे। जे काय करतात लोक, जे आतापर्यंत आपल्याकडे आपण बघितलं असेल फिटिंग क्वालिटी युट्यूबवरच बघायला मिळते जास्त करून नॉर्मल माणसाला, आम्ही प्रत्यक्षात पण बघतो, तर ते बॉक्समध्ये येणाऱ्या ज्या पट्ट्या वगैरे त्याच वापरतात, पण त्यांचं काय असतं, त्यांचं लाईफ खूप जास्त नसतं, तर त्या लवकर ब्रेकडाऊन होतात, तुटतातच त्या, बरोबर, त्या गरम होतात, हीट होतात, वाकड्या हलून वगैरे तुटून जातात। तर अशा ह्याच्यामध्ये आपण काय करतो त्याला, की स्वतःचे फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवलेत आणि तेच ब्रॅकेट आपण इंजेक्टर असू द्या आणि रिड्युसर असू द्या त्याला वापरतो। तर अशा प्रकारे गाडी सगळं झालंय, सरांचा आपण फीडबॅक बघितलाच। तर मला काही लोकांना म्हणजे आमच्याकडे जे येतात प्रश्न की इथून 5-10 किलोमीटरवरनं, म्हणजे माझ्याकडनं महाराष्ट्रभर, अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक आलेत आणि ते कधी म्हणजे नाही का फिटिंग क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करत, मला लांब यायला लागलं तरी चालेल, पण आमच्या इथले काही लोक आहेत 10 किलोमीटरवरनं पण विचारतात की अरे गाडी सोडायला लागेल का, 1.5 दिवस लागतो फिटिंगला वगैरे, नाही का असं। तर अशी लोक आहेत काही की त्यांना गाडीचं जे आपल्या गाडीची काळजी आहे, महत्वाचं म्हणजे की फिटिंग क्वालिटी व्यवस्थित राहिली तर तिची लाईफ चांगली राहील आणि तिच्याबरोबर म्हणजे हे नको उगाच, नाही का, की गाडी काही झालं उद्या तर चांगली फिटिंग नसेल आणि काही प्रॉब्लेम झाला तर अख्खाच सगळंच मेस होणार आहे, म्हणजे गाडीची लाईफ पूर्ण कॉम्प्रोमाइज नाही, जास्त टाइम गेला तरी चालतं, पण काम परफेक्ट झालं तर परफेक्ट झालं पाहिजे। माझं पण तेच म्हणणं आहे आणि बरीच लोक आहेत आमच्याकडे जे येणारे सगळी लोक तशीच आहेत की जी काम परफेक्ट पाहिजे। तर मग आता काय करतो, गाडीचं आपण फिटिंग क्वालिटी पण बघून घेऊया, टाटा पंच आहे तिची फिटिंग क्वालिटी दाखवतो आणि मग आपण गाडी डिलिव्हर करतो। तर अशा प्रकारे आपण जे इंजिन बे बघतोय तो टाटा पंच फेज 1, आपली कंप्लायन्स प्लेट लागली आहे या ठिकाणी, फिलिंग बॉल, तो बसवण्यासाठीच्या सगळं ब्रॅकेट वगैरे जे बनवलंय त्याचं एकदम परफेक्शन आपण बघू शकता, एकदम फिट अँड फिनिश व्यवस्थित या ठिकाणी ECM लावलाय, त्याच्यासाठी जे ब्रॅकेट बनवलंय ते पाठीमागे आपण इथं दिसतंय, रिड्युसर लावलंय त्याच्यासाठी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आपण बनवलंय, तो इथून लावलाय आणि त्याला परत एक्स्ट्रा सपोर्ट पण दिलाय की म्हणजे तो व्हायब्रेशन वगैरे येऊ नये त्याच्यासाठी त्याला एक्स्ट्रा सपोर्ट दिलाय। अशा प्रकारे हे सगळं वायरिंग वगैरे आपण बघतोय, A to Z वायर, म्हणजे कोणतीही तुम्ही वायर बघा, प्रत्येक वायरला क्लॅम्प वगैरे केलंच आहे, शिवाय इन्सुलेट केलंय, म्हणजे आतमध्ये जाणारी स्विचचं वायरिंग असू द्या, आतमध्ये जाते ती असू द्या, किंवा कोणतंही वायरिंग, म्हणजे आपण जर बघितलं तर प्रत्येक वायरला आपण प्रॉपर इन्सुलेट केलं। तर अशा प्रकारे सगळे वायरिंग इन्सुलेट झालेले आहेत। पाठीमागे जे इंजेक्टर वगैरे दिसतात की आपण दाखवण्याचा प्रयत्न करू, तर हे इंजेक्टर रेल जी लावली आहे ती रेल लावण्यासाठी पण आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो। पंच आहे, तर पंचला काय आहे की व्हायब्रेशन खूप जास्त, 3 सिलेंडर इंजिन आहे, 1.2चं आहे, व्हायब्रेशन खूप जास्त असतं। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे पंचमध्ये तर गरजेचंच आहेत, खूप गरजेचे आहेत की त्या जर फॅब्रिकेटेड ब्रॅकेट जर नाही बनवलं तर व्हायब्रेशनने दुसरं कुठलं जर बॉक्समध्ये येणाऱ्या पट्ट्या वगैरे ज्या असतील तर तुटून जातील पटकन। तर त्याच्यामुळे आपण तर हा पंचमध्ये तर केलंच पाहिजे, बाकी सगळ्या गाड्यांमध्येच करायला पाहिजे, तर पंचमध्ये खूप गरजेचं आहे। जर फिलिंग वॉल वगैरे बघितलं त्याच्या पट्टी
आखीव रेखीव व्यवस्थित, सगळं फॅब्रिकेटेड ब्रॅकेट, रिड्युसर व्यवस्थित लागलाय. अशा प्रकारे हा नीट अँड क्लीन इंजिन बे टाटा पंच अशा प्रकारे गाडी आपण आता डिलिव्हर करतोय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर हा आता इंजिन बे बघून झालाय. तर आपण बूट स्पेस पण बघूयात. बूट स्पेस आता इथं सगळंच काळं काळं असल्यामुळे आपल्याला ते कळत नाहीये, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर स्टेपनी आपण स्टँडिंग मध्ये ठेवतो. बरीच लोक म्हणतात की स्टेपनी ओरिजिनल जागेवर जायला पाहिजे. तर ओरिजिनल जागेवर जायला खूप उंच टाकी येईल. टाकी उंच आल्यामुळे तो स्पेस जो मिळणार आहे आपल्याला, युजेबल स्पेस आहे, तो सगळा संपून जाईल. तर ह्या केसमध्ये, ह्या कंडिशनमध्ये स्पेस वापरायला जो मिळतो तो एक्सलंट स्पेस वापरायला मिळतो आपल्याला. म्हणजे इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथं 2 खड्डे आहेत, म्हणजे असे इकडच्या बाजूला आहे, इकडच्या बाजूला हा बरा स्पेस आहे. म्हणजे जो आपला डीप बघितला तर तो आहे. आणि वरती ट्रे आणि याच्यामध्ये जो स्पेस आहे तो पण खूप आहे, भरपूर स्पेस आहे. म्हणजे भरपूर स्पेस वापरायला मिळतो. म्हणजे या बाजूला इकडे आहे, या बाजूला इकडे आहे, आणि ट्रेच्या वरती तर आहेच. ट्रे काढला तर आणखीन आपण वरतीपर्यंत सामान ठेवू शकतो. अशा प्रकारे एकदम स्टेपनी व्यवस्थित, स्टेबल आणि हा बूट स्पेस आपल्याला बघायला मिळतो. एवढा बूट स्पेस वापरायला मिळतो, म्हणजे बऱ्यापैकी चांगला बूट स्पेस वापरायला मिळतो.